चला सामना लवकरात लवकर चालू करा, जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग लावण्यासाठी. आता आपल्याकडे वेळ अजिबात राहिलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती देवाच्या बॅट मधून आलेला हा हल्ला, चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, धावा मिळतात तब्बल 6, षटकार. देवेंद्रच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला, जवाब स्ट्रोक. दोन्ही टॉपचे संघ या ठिकाणी फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतात. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगता होत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट. कभी तू कभी मैं अशी बाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत्या. देवाच्या विरोधात मयूर जाधव पुन्हा एकदा सज्ज. रिवासा फटका अटेम्प्ट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. पंचांना मात्र या ठिकाणी कवायत करावण्याची संधी दिली जाते. हा येतात परत एकदा अर्धा डझन रन, षटकार. अजून एक चांगला फटका, अजून एक चौकार, अजून एक चौकार येतोय. देवेंद्रच्या बॅट मधून कमालीची फलंदाजी. मयूर जाधवचा जर आपण विचार केला तर सेमी फायनल आणि फायनल तेवढी उपयुक्त ठरली नाही या गोलंदाजीमध्ये. कमालीची फलंदाजी केली जाते. देवेंद्र नक्की स्वस्तामध्ये आउट झाला होता सेमी फायनल मध्ये, पण फायनल मध्ये सांगत असताना की माझी विकेट जर मैदानाच्या आतमध्ये आहे तर आमचा संघ काय करू शकतो याची नोंद करवत असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि आता चौकार. पाचवा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असताना मयूर जाधव गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत, सामना करतायत पुन्हा एकदा देवेंद्र वारुळे. परत एकदा रिव्हर्स आणि परत एकदा रिव्हर्स मध्ये केला या ठिकाणी चौकार. 20वा धाव फलकावरती काय बॅटिंग केली जाते. देवेंद्र वारुळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगत असताना पाहायला मिळते. हा आहे मित्रांनो BTCL चा क्रिकेटचा थरार. हा चेंडू लाजवाब चांगला चेंडू टाकण्यात आला. लेग कटरचा मारा या ठिकाणी करण्यात आला आणि डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. तेवढी जागा नव्हती जेवढी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होते. 20वा धावफलकावरती नक्कीच नोंदवल्या जात आहेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. हर्षित 11 या संघाच्या बाजूने विचार केला तर मात्र या षटकामध्ये 20 धावा आल्या. जय मल्हार संघाच्या बाजूने विचार केला तर मात्र या 20 धावा आम्ही 40 कशा करू यासाठी केलेला प्रयत्न नक्कीच आपल्याला या षटकामध्ये पाहायला दिसेल. पण समोर आव्हान आहे तेजस राऊतचं, समोर अंकित जाधव. उलटा चेंडू, एक धामी, एकच धाव मिळेल. आता हे बॅटल पाहायला मजा येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट, एक धामी या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आणि बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल नक्कीच रंगताना पाहायला मिळेल. तेजस राऊतच्या विरोधामध्ये नक्कीच पाहायला मिळेल देवेंद्र वारुळे. चेंडूला भिरकावून दिलाय, सीमारेषेच्या लगत चेंडू निघून चाललाय. चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4 आणि 4 धावा धावफलकासाठी.
जोडत असताना पुन्हा एकदा देवेंद्र वारुळे बाजी मारतायत. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. भन्नाट वेगाने हा चेंडू फेकण्यात आला होता. तेजस राऊतला आपण पाहिलं, कमालीची गोलंदाजी केली जाते. यॉर्कलेनचा चेंडू ब्लॉक होलचा मारा करत असताना नक्कीच गोलंदाज तेजस राऊतला पाहतोय. हा मात्र स्वैर चेंडूचा इशारा नक्कीच आलाय पंचांच्या बाजूकडे. वाईड बॉल. तेजस तैयार. घुटना टेक और ये तमाशा बार बार देख. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या लगत 4 धाब्यांसाठी. देवेंद्र वारुळे 9 चेंडू 28वा वैयक्तिक खेळत असताना लाजवाब कमालीची फलंदाजी करतोय. परत एकदा रिव्हर्स आणि परत एकदा रिव्हर्स आहे सक्सेसफुल. षटका चौकार येतोय. 4 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. देवेंद्र वारुळे काय कमालीची फलंदाजी. कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. असा विचार करून चालला नाही. समोर देखील तेवढाच ताकदीचे फलंदाज आहेत. एक धामी असो, संदेश असो, तेजसचा विचार करावा लागेल. लाऊड अपील पंचांकडे रिव्ह्यू घेतला जाईल. नोट आउट. यस फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. देवेंद्रला माघारी परतावं लागेल. टाळ्या झाल्या पाहिजेत पण देवेंद्रसाठी. 11 चेंडू मध्ये वैयक्तिक 33 धावांची खेळी साकार केली आहे. देवेंद्रच्या बॅट मधून 33 धावा आपल्याला ज्या प्रकारे पाहायला मिळाला तर मॅच डिफायनिंग ठरू शकतात. गोलंदाजी ट्रॅकवर संदेश पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. एक धोक्याची घंटा कमी झाली तर दुसरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूरज ओवाळला पाहतोय. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो कशा प्रकारे कामगिरी करेल.
फटका चांगला आहे. तेजस राऊत बाउंड्री लाईनला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगली सुरुवात या ठिकाणी या षटकाची पाहायला मिळते. विकेट नंतर एकच धाव. चांगली कमबॅक डिलिव्हरी, फॉलोबॅक डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. षटक या ठिकाणी शेवटचं अंतिम षटकामध्ये पदार्पण केलं जातं. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना धावफलकावरती धावांची नोंद 36. फुलर लेनचा चेंडू आहे. फुलर लेनच्या चेंडूवर काय होतं याचं मात्र उत्तर दिलं अंकित जाधवनी. गती होती आणि गतीची दुर्गती करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. हा देखील लाजवाब फटका. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. चेंडू फरार होतोय. चेंडू थांबण्याचं नाव मैदानाच्या आतमध्ये घेत नाहीये. अजून 4 धावा ऍड होतील 46व्या धावफलकावरती. सर्वाधिक टोटल. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चेंडू हा देखील निघून चालला होता. ओझिल रॉड्रिगसच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावचीची संधी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा या ठिकाणी एकवटला जातील पळून. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. तिसरी धावेचा विचार देखील करून चालणार नाहीये. चेंडू हातामध्ये. षटक समाप्तीच्या आधाराने संघाची धावसंख्या एकदम परफेक्ट 51 धावा झाली आहे. 3 षटकांमध्ये 51 धावा म्हणजे नक्कीच या ठिकाणी आजच्या दिवसातला सर्वाधिक धावांचा विक्रम असेल 3 षटकांमध्ये. आणि या 51 धावाच्या बनवायच्या असतील तर तेजस राऊतला 18 बॉल बॅटिंग करावं लागेल आणि टेक दामीला देखील शेवटपर्यंत दोघांना खेळी साकार करावी लागेल. पण समोर आव्हान असेल सूरज ओवल. नक्कीच तेजस राऊतचा जर विचार केला तर फलंदाजीमध्ये दम बसवावा लागेल आणि समोर आव्हान असेल ते म्हणजे सूरज ओवल, श्याम डांगे आणि देवेंद्र वारुळेचं 3 लाजवाब गोलंदाज आणि समोर मात्र या ठिकाणी कमालीचे फलंदाज तेजस आणि टेकची जोडी. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे रंग पसरेल, रंग उधळेल हे नक्कीच पाहायला मजा येईल. मेगा फायनलचं शेवटचं सत्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. तेजस राऊत मैदानाच्या आतमध्ये जात असताना टेक धामी जय मल्हार संघ तर दुसऱ्या बाजूला हर्षित 11 संघ पाहायला मिळतोय.
सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सूरज ओव्हल सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या समोर तेजस राऊत. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी काय फटकेबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या वर झोपून पडून मात्र फटके खेळले जात आहेत. लाजवाब कमालीची फलंदाजी. हा फटका नक्कीच कीर्तन मात्रेशी आठवण करून देणारा फटका. नुकताच रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये हा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. सेम फटका तसाच पाहायला मिळतोय. सरळ खेळलाय, सरळ आहे आणि लांब आहे. डगआउट मधून सगळ्यांचे हात मात्र वरती जात असताना नोंद देत आहेत पंचांच्या अगोदर षटकाराची. कमालीची बॅटिंग या ठिकाणी केली जाते. तेजस राऊत इज सेट टू दी फायर. हा फटका थोडासा फसलाय. 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी करायला जाईल. 2 क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव एकवडण्याचा प्रयत्न. थ्रोफेकी थोडीशी चांगली पाहिजे होती मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा एकवडल्या जात आहेत. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती 3 चेंडू मध्ये 12 धावांची नोंद होत असताना पाहायला मिळते. स्लोअर गतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक होते. इथे मात्र जी होप होती ती होप मात्र कुठेतरी निसटताना पाहायला मिळते. कारण ही विकेट मात्र कोणाची होती तर तेजसरावची. गती दिली नाही चेंडू मध्ये, युक्तीचा वापर केला आणि सर्वात अप्रतिम झेल आणि आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा झेल या ठिकाणी टिपत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. कमालीची क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. हार्ड लक तेजस राऊत. कारण चांगली बॅटिंग, तेवढी गती मिळाली नाही त्या शॉट मध्ये. स्लोअर गतीचा चेंडू होता. बोट फिरवली होती चेंडूवरती. चेंज ऑफ पेस व्हेरी पेस मध्ये गेलं. सूरज ओव्हल डोक्याने खेळले. तेजस राऊतला या चेंडूवरती ताकद फार जनरेट करायची होती. बॉटम हँडचा वापर करायचा होता. संदेश. लाजवाब फटका. त्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक उचलतील. एकच धाव घेतली जाईल. चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. टॉस नक्की जिंकला होता या मॅचचा. हर्षित 11 या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पण मी तर म्हणीन शेवटच्या मॅच मध्ये जेव्हा दडपणाची मॅच आहे त्याच्यामध्ये पहिलं बॅटिंग करून समोरच्यावर प्रेशर टाकणं हा चांगला डिसिजन कदाचित असू शकतो. कारण आपण भरपूर वेळा पाहिलंय की प्रथम बॅटिंग करत असताना फायनल मध्ये जास्त धावा झाल्यानंतर जे प्रेशर समोरच्या फलंदाजांवर येतं त्या मात्र तुमच्या धावा 50च्या 70 करून जातं. सरळ खेळलेला फटका. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्वाड अँड बोल्ड. लाजवाब टेक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. समजलंच नाही मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. आणि फॉलो थ्रू मध्ये लाजवाब कॅच घेत असताना श्यामला पाहिलं. फलंदाज बाद. संदेश इज बॅक टू द डगआउट.
अप्रतिम फटका. 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे एक पडला जातील. आता पळून काही होणार नाहीये मित्रांनो. आता तुम्हाला रॉकेट लॉन्च करावे लागतील बॅटिंग मधून. श्याम डांगेला पाहतोय गोलंदाजी करत असताना एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाचा झेल सर्वात. फुलटॉस आणि एक जाव त्या ठिकाणी मिळेल. थामी मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू समजत नाहीये. कारण आपण जर पाहिलं टॉस फॅक्टर एवढा महत्वाचा तुम्ही जिंकून ज्या वेळेला सर्वप्रथम आपण विचार करतो त्यावेळेला नक्कीच सर्वप्रथम टॉस जिंकून बॉलिंग घेता थोडस लाईट फॅक्टर देखील कुठेतरी पाहायला मिळतं. एवढा सकाळच्या भर उन्हामध्ये खेळत असलेला सामना आता एकदम संध्याकाळमध्ये बॉल मध्येच डोळे आपले थकलेले असतात. कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळतं. पण नक्कीच फायनल 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा. 6 चेंडूवर 6 धावांची 6 षटकारांची गरज. फटका फसलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली. इझी पिकिंग्स. औपचारिकता फक्त आता कुठेतरी शिल्लक लागतील. सर्व डिलिव्हरी जर मैदानाच्या आतमध्ये फेकल्या गेल्या तर मात्र नक्की जय मल्हार संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. ट्रॉफीवर नाव कोरायला सुरुवात केली आहे. पण आता 5 चेंडू नंतर नक्कीच चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट होईल. फटका चांगलाय. षटकार आलाय. दुसरा बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल दुसरा बॉल कृपया करून प्रोव्हाइड करा. हा फटका फसलाय. षटकारानंतर विजय वाल्मिकीची ती झेल आपल्याला पाहायला मिळाली. अविनाश रोकडे या ठिकाणी गोलंदाजी करत असताना फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. भरत गेम चेंजर प्लेयर या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये निवड केली आहे एपी. एक थामी. वाईडचा इशारा आला. अविनाश शेवटचा चेंडू बीट करेल आणि सामना जिंकेल तो म्हणजे जय मल्हार संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. लाजवाब
खेळी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आणि टॉसचा कुठेतरी विचार नक्कीच निश्चितपणे करावा लागेल, पण आता मात्र मॅच या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. धन्यवाद.